बनवणार आहोत भेंड्याची भाजी। त्याच्यासाठी मी इथे भेंडी स्वच्छ धुवून पुसून आणि वरचा देठ काढून कापून घेतलेली आहे। मध्ये 2 तुकडे करून अशा पद्धतीने मधून 4 भाग करून कट करून घेतलेले आहे। त्याची आपण भाजी बनवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं, 1 चमचा जिरं, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। काही सेकंद आपण व्यवस्थित मिरच्या, लसूण आणि जिरं परतवून घेतलेलं आहे। त्यातच टाकणार आहोत आपण कांदा आणि टोमॅटो। काही सेकंद फास्ट गॅसवरती आपण कांदा टोमॅटो तळून घेतलेला आहे, थोडासा मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा धना जिरा पावडर, 2 छोटे चमचे लाल तिखट, इथे तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरू शकता, आणि 1 छोटा चमचा गरम मसाला। मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले मिक्स करून झाले की चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। जेवढी आपण भाजी घेतलेली आहे भेंड्याची त्याच्यासाठी लागेल एवढा मीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यातच आपण ही चिरलेली भेंडी टाकून घेणार आहोत। भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, अतिशय टेस्टी बनते, नक्की ट्राय करा। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रेश कोकोनट म्हणजे ओलं खोबरं असं वापरू शकताय, किंवा ओल्या खोबऱ्याची पेस्टही वापरू शकताय, पण अशा पद्धतीने बनवलेली भेंडी अतिशय उत्तम बनतात। तुम्ही नक्की ट्राय करा। मंद आचेवरती 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकताय अतिशय उत्तम झालेली आहे, मस्त सुगंध सुटलेला आहे। आता याच्यावरती टाकते कोथिंबरी। तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवू शकता, झटपट बनणारी ही भाजी नक्की ट्राय करा। आवडल्यास व्हिडिओ खाली लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। आता मी गॅसची फ्लेम बंद करते।